नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन पोर्टलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज या लेक्चरमध्ये जी महाट्रान्सकोची ॲड आहे, महाट्रान्सको AE 2022 याच्याबद्दल थोडंसं या ठिकाणी डिटेलमध्ये त्याचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसचं डिस्कशन, त्याचबरोबर सिलेबसवर एक्झॅक्ट वेटेज किती असू शकतं, म्हणजे अप्रॉक्सिमेट वेटेज त्याचं काय असू शकेल ते आपण या ठिकाणी, आणि त्याचबरोबर जी रेफरन्स बुक आहेत ती रेफरन्स बुक आपण कोणती या ठिकाणी वाचायला पाहिजेत त्या रेफरन्स बुकबद्दल या ठिकाणी आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे। चला तर मी या ठिकाणी आपण जी महाट्रान्सकोची ॲड जी की पेपरमध्ये न्यूज आलेली आहे, अप्रॉक्सिमेट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठीच्या जागा आहेत, त्या जागा किती आहेत बघा, 170 एवढ्या जागा या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिकलसाठी पाहायला भेटतात आहे। मग या 170 जागेसाठी जे कॉम्पिटिशन असणार आहे या वर्षी, ते कॉम्पिटिशन काय असणार आहे बघा, खूप जादा असणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की महाट्रान्सकोची ॲड डायरेक्ट आपल्याला ही 2018 नंतर या ठिकाणी तब्बल 3 ते 4 वर्षांनी या ठिकाणी आपल्याला आलेले आहे। त्यामुळे जे कॉम्पिटिशन असणार आहे एक्झामिनेशनचं, ते कॉम्पिटिशन या ठिकाणी भरपूर असणार आहे। मग या कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला जो सिलेबस आहे किंवा जो एक्झॅक्ट सिलेबस काय असेल आणि त्या सिलेबसला धरून जो आपल्याला प्रिपरेशन करावं लागेल, ते प्रिपरेशन कशा पद्धतीने असायला पाहिजे ते या ठिकाणी आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे। चला तर मग या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा, याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत व्हेरियस, त्या सब्जेक्टचे या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहे। त्याचबरोबर त्या सब्जेक्टमधील जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्या इम्पॉर्टंट पॉईंटवरती आपण थोडंसं डिस्कशन करणार आहे, आणि त्यानंतर कोणते रेफरन्स बुक या ठिकाणी आपल्याला वाचायला पाहिजेत ते रेफरन्स बुक या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे। मग चला तर या ठिकाणी जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टचं अप्रॉक्सिमेट ॲनालिसिस या ठिकाणी आपण करूया। जो सब्जेक्ट पहिला सब्जेक्ट आहे या ठिकाणी पॉवर सिस्टीम, ज्याचं की एक्झॅक्टली वेटेज आपल्याला म्हणता येणार नाही, पण जे अप्रॉक्सिमेट वेटेज असू शकतं या पॉवर सिस्टीम या सब्जेक्टचं या महाट्रान्सको या एक्झाममध्ये 30 to 40% म्हणजे 30 ते 40% वेटेज आपल्याला या ठिकाणी पॉवर सिस्टीमला या ठिकाणी अप्रॉक्सिमेट येऊ शकतं महाट्रान्सको या एक्झाममध्ये। जनरली आपण 2018चा क्वेश्चन पेपर पाहिला तर क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला असं पाहायला दिसतंय की जो पेपर होता महाट्रान्सको एचा, त्यामध्ये आपल्याला जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त क्वेश्चन हे पॉवर सिस्टीमवरती या ठिकाणी आपल्याला आढळले होते। म्हणजे पेपर हा पूर्णपणे पॉवर सिस्टीम बेसवरती होता, पण तो पेपर 2018चा होता। 2022ला तो तशाच पद्धतीने पेपर पॉवर सिस्टीम बेसवर असेल असं नाही आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सब्जेक्टवरती काय काय क्वेश्चन येऊ शकतात किंवा काय काय टॉपिकवरती क्वेश्चन येऊ शकतात त्याचं ॲनालिसिस आपण या ठिकाणी करतोय। म्हणजेच अप्रॉक्सिमेट ॲनालिसिस केलं आपण पॉवर सिस्टीमचं तर 30 ते 40% असू शकतं। त्यानंतर जो इलेक्ट्रिकल मशीन आहे, दुसरा कोर्स सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधला, त्याचं जे अप्रॉक्सिमेट वेटेज आहे ते 20 ते 30% आहे। त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल, त्यालाच आपण नेटवर्क ॲनालिसिस, नेटवर्क थेरी, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सर्किट थेरी अशी वेगवेगळी नावं देऊ शकतो। मग या सब्जेक्टचं जे अप्रॉक्सिमेट वेटेज आहे ते अप्रॉक्सिमेट वेटेज या ठिकाणी बघा 15 ते 20% आहे। जनरली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकत असताना आपल्याला हा जो बेसिक इलेक्ट्रिकल आहे, हा बेसिक इलेक्ट्रिकल याचा काय आहे बघा, पाया आहे, आणि हा जर पाया आपण मजबूत केला तर आपल्याला पॉवर सिस्टीम म्हणा, इलेक्ट्रिकल मशीन म्हणा, हे सब्जेक्ट आपल्याला इझिली अंडरस्टँड होऊ शकतात। म्हणून हा जो बेसिक इलेक्ट्रिकल आहे, या बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्ट सुद्धा या ठिकाणी आपल्याला तेवढंच वेटेज देणं गरजेचं आहे। हा बेस आपला या ठिकाणी पक्का असला पाहिजे। त्यानंतर चौथा जो सब्जेक्ट आहे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, आणि पाचवा आहे मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन। हेही सब्जेक्ट या ठिकाणी तेवढेच इम्पॉर्टंट आहेत। ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचं वेटेज बघा अप्रॉक्सिमेट 10 ते 15% आहे, आणि जो इलेक्ट्रिकल मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा अप्रॉक्सिमेट वेटेज सुद्धा या ठिकाणी आपल्याला 10 ते 15% या ठिकाणी असू शकतं। मग याच्यामध्ये काय काय क्वेश्चन किंवा काय काय सब पॉईंटवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, जे की इम्पॉर्टंट पॉईंट आहेत एक्झामच्या दृष्टीनं, ते आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे। यानंतर 6वा सब्जेक्ट आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स। मग या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सवरती याचं वेटेज काय असेल, त्याच्यावरती कशा पद्धतीनं कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टचं वेटेज आहे 5 ते 10%। पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं अगेन वेटेज आहे 5 ते 10%। कंट्रोल सिस्टीम सुद्धा या ठिकाणी आपण 3 ते 5% एक्सपेक्ट करू शकतो अपकमिंग महाट्रान्सको एक्झाममध्ये। आपण या ठिकाणी लाईटली या एक्झामला घ्यायचं नाहीये। या एक्झाममध्ये आपल्याला कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आपल्याला अजून तरी माहिती नाहीये, किंवा एक्झॅक्ट सिलेबस या ठिकाणी काय आहे हे आपल्याला एक्झॅक्ट माहीत नसतं। म्हणून आपल्याला महाट्रान्सकोसाठी जेवढा पॉसिबल सिलेबस आहे, जो की आपण इंजिनिअरिंग मध्ये शिकत असतो, तेवढा पॉसिबल
फ्लेक्सिबल सिलेबस या ठिकाणी आपल्याला स्टडी करणं गरजेचं असतं. मग कंट्रोल सिस्टीमवरती 2018ला 2017ला क्वेश्चन विचारलं नाहीये, म्हणजे 2022ला पण क्वेश्चन विचारणार नाहीयेत असं होऊ शकत नाहीये. आपल्याला सगळ्या सब्जेक्टचा या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. जर आपण सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास केला असेल तरच आपल्याला महाट्रान्सको येई 2022 ही एक्झाम या ठिकाणी इझी जाणार आहे. कारण कॉम्पिटिशन भयंकर आहे, कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. त्यानंतर मायक्रो प्रोसेसर वरती सुद्धा आपल्याला 2 ते 5% वेटेज या ठिकाणी आपल्याला असू शकतं या सब्जेक्टला. म्हणजे आपण जनरली काय करतो, इलेक्ट्रिकलचे स्टुडंट असल्यामुळं आपण काय करतो बघा, इलेक्ट्रिकलच्या कोर सब्जेक्टकडे या ठिकाणी भर देतो आणि जे इलेक्ट्रॉनिकचे सब्जेक्ट आहेत त्यांच्याकडे आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. पण असं दुर्लक्ष आपण करायचं नाही आहे. एक्झाममध्ये आपल्याला कोणत्या सब्जेक्टवरती क्वेश्चन विचारले जातील हे आपल्याला एक्झॅक्ट माहिती नसतं. त्यामुळे आपण काय करायचं असतो, जो आपण स्टडी करतो टेक्निकल एक्झामचा तो स्टडी आपण कुठल्या वेने करायला पाहिजे, कुठले सब्जेक्ट करायला पाहिजे हे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ॲनालिसिस करावं लागतं. आणि त्या ॲनालिसिसला धरून या ठिकाणी प्रिव्हियस एक्झाम मध्ये कोणते क्वेश्चन आले होते, अपकमिंग एक्झाम मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन किंवा कोणत्या पॉइंट वरती क्वेश्चन येऊ शकतात याचं ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. आणि जर आपण अशा पद्धतीने ॲनालिसिस केलं तर आपल्याला अपकमिंग एक्झाम मध्ये म्हणजे महाट्रान्सकोची येईची असेल या येईच्या एक्झाम मध्ये नक्कीच यश या ठिकाणी भेटू शकतं. हे जे अप्रॉक्सिमेट ॲनालिसिस आहे हे अप्रॉक्सिमेट ॲनालिसिस आहे. या ठिकाणी पॉवर सिस्टीमला 30 ते 40% वेटेज आपण देतोय, कारण ट्रान्सकोचा पेपर आहे, ट्रान्समिशन मध्ये आपल्याला जॉब आहे. म्हणजे पॉवर सिस्टीम ही काय सांगते आपल्याला, जनरेशन पासून ट्रान्समिशन, ट्रान्समिशन पासून डिस्ट्रीब्युशन, म्हणजे ट्रान्सको म्हणजे ट्रान्समिशन. म्हणून पॉवर सिस्टीमचं वेटेज या एक्झाम मध्ये जादा असू शकतं. पण असं नाही की पॉवर सिस्टीमचं वेटेज जादा आहे म्हणून बाकी सब्जेक्ट आपण सगळे करायचे नाहीत, फक्त पॉवर सिस्टीम करायचा आणि फक्त पॉवर सिस्टीम करून आपण एक्झामला गेलो तर या ठिकाणी आपल्याला त्या एक्झाम मध्ये यश मिळणार नाहीये. जर आपल्याला एक्झाम मध्ये यश मिळवायचं असेल तर पॉवर सिस्टीम, इलेक्ट्रिकल मशीन, बेसिक इलेक्ट्रिकल, मेजरमेंट, कंट्रोल सिस्टीम, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, एनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो प्रोसेसर हे जे काय सगळे सब्जेक्ट आहेत हे सगळे सब्जेक्ट आपल्याला पॉवर सिस्टीमच्या तोड करणं गरजेचं आहे. कारण आपण एक्झाम मध्ये कोणत्या सब्जेक्ट वरती किती क्वेश्चन येतील आणि ते क्वेश्चन कुठल्या लेवलचे असतील हे प्रेडिक्ट करू शकत नाहीये. ठीक आहे, यासाठी आपल्याला सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करणे या ठिकाणी गरजेचं असतं. यानंतर आपण पाहूया, जो आपण पॉवर सिस्टीम हा सब्जेक्ट पाहिला ज्याचं की वेटेज आपण 30 ते 40% अप्रॉक्सिमेट येऊ शकतं आपण असं सांगितलेलं आहे. या सब्जेक्ट मध्ये इम्पॉर्टंट पार्ट कोणते आहेत बघा. आपल्याला ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचा स्टडी करावा लागेल. मग ट्रान्समिशन असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे इफेक्ट असू शकतील, त्यामध्ये इन्सुलेटर असतील, त्यानंतर सॅग असेल, कोरोना इफेक्ट असेल, स्किन इफेक्ट असेल, त्यानंतर ट्रान्समिशन लाईन मध्ये वेव्ह ट्रॅव्हलिंग अनालिसिस असेल. ठीक आहे, मग याचा स्टडी करणं गरजेचं आहे आपल्याला ट्रान्समिशन शिकत असताना. त्याचबरोबर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल तर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपण कोणत्या पद्धतीने यूज करू शकतो, म्हणजे सिंगल फेज 2 वायर असेल किंवा सिंगल फेज 3 वायर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल, अशा पद्धतीच्या ज्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहेत त्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा या ठिकाणी आपल्याला स्टडी करावं लागेल. जे इफेक्ट आहेत त्याला आपण कोरोना इफेक्ट म्हणूया, स्किन इफेक्ट म्हणूया. त्यानंतर सॅग, जो ट्रान्समिशन लाईन मध्ये आपला सॅग होतो तो सॅग हा कन्सेप्ट काय तो आपल्याला या ठिकाणी शिकावा लागेल. नंतर इंडक्टर आणि कॅपॅसिटन्सचं कॅल्क्युलेशन, जीएमडी आणि जीएमआर हा कन्सेप्ट काय आहे, तो जीएमडी आणि जीएमआर हा कन्सेप्ट कोणाच्या कॅल्क्युलेशनसाठी लागू पडतो, म्हणजे इंडक्टन्सच्या कॅल्क्युलेशनसाठी लागू पडतो, कॅपॅसिटन्सच्या कॅल्क्युलेशनसाठी लागू पडतो. मग कॅपॅसिटन्स असेल तर त्या ठिकाणी आपण जीएमआर हा कन्सेप्ट असतो का नसतो हे या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. नंतर स्ट्रँडेड अँड बंडल्ड कंडक्टर जे की आपण यूज करतो, स्टँडर्ड आणि बंडल्ड कंडक्टरचा उपयोग काय आहे, त्याचा एक्झॅक्ट मिनिंग काय आहे. स्टँडर्ड कंडक्टर असेल तर त्याचा डायमीटर काय असेल, जर डायमीटर आपण कॅल्क्युलेट केला तर एक्झॅक्ट नंबर ऑफ स्ट्रँड त्याचे किती असेल, जे काय त्याचे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले या ठिकाणी आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यावरती आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर जे ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर आहेत, एबीसीडी पॅरामीटर, त्यालाच आपण ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर असं म्हणतो. मग ह्या ट्रान्समिशन लाईन पॅरामीटरचा स्टडी करणं सुद्धा या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर आपण काय बघतो बघा, व्होल्टेज रेग्युलेशन असेल ट्रान्समिशन लाईनचं. त्यानंतर वेव्ह प्रोपागेशन, सर्ज इम्पिडन्स, लोडिंग कंडिशन, सर्ज इम्पिडन्स, अंडरग्राउंड केबल, पर युनिट सिस्टीम, फॉल्ट अनालिसिस. मग यामध्ये आपल्याला काय काय बघायला लागलं, यूजी केबल मध्ये यूजी केबलचं कन्स्ट्रक्शन डिटेल आपल्याला पाहावे लागतील. आर्मरिंग, सर्विंग, बेडिंग, लीड शीटचं इन्सुलेशन, कंडक्टर, कोर, ह्याचं काय मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचं लागतं आणि त्याचं फंक्शन काय आहे, फंक्शन या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असतं की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ असतं, हे आपल्याला या ठिकाणी त्याचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं. मग हे कॅल्क्युलेशन आपल्याला या यूजी केबल मध्ये पाहायला भेटेल.
पर युनिट सिस्टीम म्हणजे एखाद्या बेसवरून आपल्याला इम्पिडन्स हा दुसऱ्या बेसवरती ट्रान्सफर करायचा असेल तर किंवा त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तो आपण बेस कशा पद्धतीने ट्रान्सफर करू शकतो, त्या बेस ट्रान्सफर केल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आपल्याला पर युनिट सिस्टम मध्ये ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर फॉल्ट अनालिसिस म्हणजे फॉल्ट सिमेट्रिकल असेल अनसिमेट्रिकल असेल. सिमेट्रिकल असेल तर त्याच्यामध्ये करंटची व्हॅल्यू काय असेल, व्होल्टेज काय असेल. अनसिमेट्रिकल असेल तर आपण त्याचे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करणार आहोत. सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट, डबल लाईन फॉल्ट, LLG फॉल्ट, ट्रिपल L फॉल्ट म्हणजे त्याला आपण सिमेट्रिकल फॉल्ट असं म्हणतो. लाईन टू लाईन फॉल्ट आणि ट्रिपल LG फॉल्ट. मग याच्यामध्ये करंटचं कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने करतो हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो बघा, व्होल्टेज कंट्रोल म्हणजे व्हेरियस मेथड ऑफ व्होल्टेज कंट्रोल. मग रिएक्टिव्ह कॉम्पोजिशन आपण यूज करतो, रिएक्टिव्ह पॉवरचा कंट्रोल आपण करतो आणि रिएक्टिव्ह पॉवरचा कंट्रोल करून आपण व्होल्टेज कंट्रोल कशा पद्धतीने करू शकतो हे आपल्याला या व्होल्टेज कंट्रोल या टेक्निक मध्ये पाहावं लागेल. त्याच्यामध्ये शंट कॉम्पोजिशन असेल, सिरीज कॉम्पोजिशन असेल, सिरीज रिएक्टर, शंट रिएक्टर किंवा त्यालाच आपण सिरीज कॅपॅसिटर म्हणूया किंवा सिंक्रोनस फेज मॉडिफायर. सिंक्रोनस कंडेन्सर म्हणजे काय आहे, सिंक्रोनस कंडेन्सर म्हणजे काय आहे, सिंक्रोनस कॉइल म्हणजे काय आहे, हे जे बेसिक कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस आहे त्या बेसिक कॉम्पन्सेटिंग डिव्हाइस या ठिकाणी स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट कन्सेप्ट अबाउट इन्सुलेटर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलेटर, त्यांची व्होल्टेज लेवल किती असेल, त्या व्होल्टेज लेवल आपण कोणता इन्सुलेटर यूज करणार आहे. पिन टाइप इन्सुलेटर असेल, स्ट्रेन असेल, स्टॅकल असेल, सस्पेन्शन इन्सुलेटर असेल. मग सस्पेन्शन इन्सुलेटर आपण कुठे यूज करतो, पिन टाइप इन्सुलेटर आपण कुठे यूज करतो, जे स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग एफिशियन्सीचं कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो हे बेसिक या ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टॅबिलिटी, अगेन पॉवर सिस्टीमचा महत्त्वाचा पार्ट स्टॅबिलिटी अनालिसिस आपल्याला स्टडी करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्किट ब्रेकर या ठिकाणी आपण येतो, प्रोटेक्शन स्विचगेअर आणि प्रोटेक्शनकडे येतो. सर्किट ब्रेकर या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग सर्किट ब्रेकरची रेटिंग असेल, मग त्याचा मेकिंग करंट असेल, ब्रेकिंग करंट असेल, सिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी असेल, असिमेट्रिकल ब्रेकिंग कॅपॅसिटी असेल, सर्किट ब्रेकर संबंधित कोणत्या पद्धतीचे वेगवेगळे सर्किट ब्रेकर असेल, SSP सर्किट ब्रेकर असेल, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर असेल, एअर ब्रेक सर्किट ब्रेकर, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर, या ब्रेकरचा आपण यूज कुठं करतो, त्याची लेवल कॅपॅसिटी काय आहे, त्याची रेटिंग काय आहे पाहणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे रेटिंग अँड क्लासिफिकेशन. त्यानंतर आपण पुढे जातो, MIR म्हणजे जे रिले आहेत, मोर रिले, इम्पिडन्स रिले, रिॲक्टन्स रिले. मग लॉंग ट्रान्समिशन लाईन असेल, लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये कोणत्या पद्धतीचा कोणता रिले यूज केला जातो, मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये कोणता रिले यूज केला जातो, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये या ठिकाणी कोणता रिले यूज केला जातो हेही आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि याचा जो ग्राफ आहे किंवा जो X/R डायग्राम आहे तो कोणत्या याच्यामध्ये फॉल्ट डिटेक्ट करेल, कोणत्या एरियामध्ये फॉल्ट डिटेक्ट करणार नाहीये हे आपल्या रिले मध्ये या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. रिलेचं प्रोडक्शन आपण पाहिलं. आणि त्यानंतर जे पॉवर जनरेटिंग स्टेशन आहेत, जो की जनरेशनचा पार्ट आहे, तोही पार्ट आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. एवढं पॉवर सिस्टीम मध्ये पाहणं गरजेचं आहे. म्हणजे पॉवर सिस्टीम हा सब्जेक्ट या ठिकाणी वास्ट आहे. या वास्ट सब्जेक्टचा स्टडी करणं हा बेसिक इलेक्ट्रिकलचा कोर सब्जेक्ट असल्यामुळे, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा हा कोर्स असल्यामुळे पॉवर सिस्टीमचा स्टडी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग पॉवर सिस्टीमचा स्टडी करत असताना आपल्याला एवढे कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात ठेवून आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. मग हे जे पॉवर सिस्टीमचा पार्ट आहे, या पॉवर सिस्टीमच्या पार्टमध्ये आपण इलेक्ट्रिकल युटिलायझेशन ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जीचं युटिलायझेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो हा सब्जेक्ट या ठिकाणी पॉवर सिस्टीममध्ये मेन्शन केला नाही आहे. पण पॉवर सिस्टीमचाच तो एक भाग आहे. त्याच्यावरती ज्या बेसिक डेफिनेशन आहेत युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीच्या, त्या बेसिक एनर्जी डेफिनेशन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे एक्झामच्या दृष्टीनं. कारण आपल्याला एक्झाममध्ये कोणत्या पद्धतीचा कसा क्वेश्चन येईल हे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही आताच. त्यामुळे आपल्याला तोही पार्ट या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. यानंतर आपण दुसरा सब्जेक्ट पाहूया. दुसरा सब्जेक्ट आहे बघा इलेक्ट्रिकल मशीन. हा सुद्धा सब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मग या सब्जेक्टमध्ये आपण पहिल्यांदा DC मशीन बद्दल या ठिकाणी बोलणार आहोत. जर DC मशीन असेल तर त्या DC मशीनचे वेगवेगळे प्रकारचे टाईप कोणते आहेत, मग शंट मशीन असेल, सिरीज मशीन असेल, कंपाऊंड मशीन असेल, या वेगवेगळ्या पद्धतीचे टाईप, त्याचं टॉर्क इक्वेशन काय असेल, त्यानंतर बॅक EMF जो की मोटरच्या केसमध्ये असतो, जनरेटेड EMF जो की जनरेटरच्या केसमध्ये असतो. मग ह्या बॅक EMF, जनरेटेड EMF काय आहेत, त्यानंतर ह्याच्यामध्ये जे कन्सेप्ट आहेत, त्यानंतर टॉर्क स्पीड कर्व असेल, टॉर्क करंट कॅरेक्टरिस्टिक असेल ऑफ DC मशीन, या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक असेल. मग बेसिक इक्वेशन ऑफ DC मशीन बॅक EMF त्यालाच आपण जनरेटेड EMF असं म्हणतो. EB इज इक्वल टू K phi इंटू ओमेगा असेल. बेसिक टॉर्क इक्वेशन T इज इक्वल टू
के फाय इंटू आय ए, हे जे बेसिक इक्वेशन आहेत हे बेसिक इक्वेशन वरून आपल्याला ॲनालिसिस करता यायला पाहिजे. जो करंट आहे, करंट आणि स्पीडमध्ये काय रिलेशन आहे, टॉर्क आणि स्पीडमध्ये काय रिलेशन आहे आणि त्याच्यानुसार वेरियस कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहणं गरजेचं आहे. स्पीड आणि फ्लक्समध्ये काय रिलेशन आहे हेही आपल्या डीसी मशीनमध्ये पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. डीसी मशीनमध्ये एवढं इम्पॉर्टंट आहे. नंतर आपण इंडक्शन मशीनकडे जातो. मग इंडक्शन मशीनमध्ये पॉवर फ्लो इक्वेशन ऑफ द इंडक्शन मशीन सगळ्यात महत्त्वाचं आहे. एअर गॅप पॉवर म्हणजे काय आहे, रोटर इनपुट पॉवर म्हणजे काय आहे, किंवा स्टेटर आउटपुट म्हणजे पॉवर म्हणजे काय आहे. म्हणजे स्टेटर आउटपुट पॉवर घ्या, रोटर इनपुट पॉवर घ्या किंवा एअर गॅप पॉवर घ्या, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा या सगळ्या तिन्ही पॉवर ज्या आहेत त्या पॉवर सेम आहेत की नाहीत हे कन्सेप्ट आपण ज्यावेळेस पॉवर फ्लो डायग्राम ऑफ इंडक्शन मोटर शिकूया त्यावेळेस आपल्याला ह्या कन्सेप्टबद्दल या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. मग रोटर कॉपर लॉसेस काय असतील, रोटर आउटपुट पॉवर काय असेल, ग्रॉस पॉवर काय असेल, शाफ्ट पॉवर काय असेल, याच्यामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन रोटर इनपुट पॉवर, रोटर कॉपर लॉसेस आणि रोटर आउटपुट पॉवर याच्यामधलं जे इम्पॉर्टंट रिलेशन आहे ते रिलेशन या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या रिलेशन वरती कशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतील किंवा कशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतील याचा अनालिसिस करणं गरजेचं आहे. स्लीप ही कन्सेप्ट काय आहे हे आपल्याला इंडक्शन मोटर यामध्ये आपल्याला शिकायचे आहे. ठीक आहे. मग पॉवर इक्वेशन पाहिलं त्यानंतर स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि स्क्वेरल केज इंडक्शन मोटर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, कुणाचं टॉर्क जादा आहे, कुणाचं टॉर्क कमी आहे हेही पाहणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. इंडक्शन मोटरमध्ये होणारे लॉसेस या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. टॉर्क अँड पॉवर इक्वेशन ऑफ इंडक्शन मोटर पाहणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सिंगल फेज इंडक्शन मोटर आहेत, सिंगल फेज इंडक्शन मोटर आहेत, त्या सिंगल फेज इंडक्शन मोटर ज्या की नॉट सेल्फ स्टार्टिंग आहेत, सेल्फ स्टार्टिंग नाही, त्यांच्या स्टार्टिंगसाठी आपल्याला काय करावं लागतं बघा, कॅपॅसिटर यूज करावा लागतो किंवा ज्या वेगळ्या डिव्हाइस आहेत त्या वेगळ्या डिव्हाइस आपण यूज करून त्यांना काय करतो, सिंगल फेज मोटरना या ठिकाणी स्टार्ट करतो. मग या सिंगल फेज मोटर कोणत्या असतील, स्प्लिट फेज इंडक्शन मोटर असेल, कॅपॅसिटर स्टार्ट मोटर असेल, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मोटर असतील. ह्या वेगवेगळ्या पद्धतीचा सिंगल फेज मोटरचा सुद्धा स्टडी या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. मग पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी कोणती आपण मोटर यूज करतो किंवा हाय स्टार्टिंग टॉर्कसाठी आपण कोणती मोटर यूज करतो, ह्या ज्या सिंगल फेज मोटर आहेत त्या सिंगल फेज मोटरचं व्हेरियस ऍप्लिकेशन काय आहेत हे व्हेरियस ऍप्लिकेशन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे इंडक्शन मोटरमध्ये. नंतर आपण जातो सिंक्रोनस मशीनकडे, जी की मशीन फक्त एकाच स्पीडवरती वर्क होते, त्या स्पीडला आपण सिंक्रोनस स्पीड असं म्हणतो. मग स्लीप हा कन्सेप्ट कुठे येतो बघा, स्लीप हा कन्सेप्ट फक्त आपल्याला इंडक्शन मोटरमध्ये पाहायला मिळतो, इंडक्शन मशीनमध्ये पाहायला मिळतो. पण स्लीप हा कन्सेप्ट या ठिकाणी जर सिंक्रोनस मोटरमध्ये आला, सिंक्रोनस मोटरमध्ये स्लीप हा कन्सेप्ट या ठिकाणी आला तर सिंक्रोनस मोटरचं सिंक्रोनस मशीनचं या ठिकाणी फंक्शन होऊ शकणार नाही. सिंक्रोनस स्पीडनं मशीन रोटेट होते म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सिंक्रोनस मशीन असं म्हणतो. मग सिंक्रोनस मशीनमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे बघा, व्ही अँड इन्व्हर्टेड व्ही कर्व व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व हा शिकणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग व्ही आणि इन्व्हर्टर व्ही कर्व कोणामध्ये असतो, इन्व्हर्टेड व्ही कर्व कोणामध्ये असतो, व्ही कर्वचं रिलेशन कारण कोणाकोणामध्ये असतं बघा, जो आर्मेचर करंट आहे आणि जो फील्ड करंट आहे या दोघांमध्ये काय केला जातो, व्ही कर्व ड्रॉ केला जातो. इन्व्हर्टेड व्ही कर्व कोणामध्ये ड्रॉ केला जातो बघा, फील्ड करंट आणि पॉवर फॅक्टर या दोघांच्या मध्ये इन्व्हर्टेड व्ही कर्व ड्रॉ केला जातो. मग मशीन ही अल्टरनेटर म्हणून वर्क करत असेल किंवा मशीन ही सिंक्रोनस मोटर म्हणून वर्क करत असेल तर या दोघांमध्ये व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही मध्ये जे पॉवर रिलेशन जे रिएक्टिव्ह पॉवरचं रिलेशन आहे, म्हणजे रिएक्टिव्ह पॉवर ती घेणार आहे की रिएक्टिव्ह पॉवर देणार आहे. अंडर एक्साइटेड मशीन काय करणार आहे, ओव्हर एक्साइटेड मशीन काय करणार आहे. मग अंडर एक्साइटेड मशीन असेल इन केस ऑफ अल्टरनेटर त्या मशीनचा पॉवर फॅक्टर काय असेल, मग पॉवर फॅक्टरचं कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा ते कर्व कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो हे आपण बेसिक व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व मध्ये या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आर्मेचर रिएक्शन ही कन्सेप्ट काय आहे बघा, आर्मेचर रिएक्शन ही कन्सेप्ट या ठिकाणी शिकणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर व्होल्टेज रेग्युलेशन मेथड सिंक्रोनस मशीनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे व्होल्टेज रेग्युलेशन मेथड. मध्ये सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड असेल, सॅच्युरेटेड सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड असेल, एमएमएफ मेथड असेल, त्यानंतर आपण ASA अमेरिकन स्टँडर्ड मेथड असेल. ठीक आहे, या ज्या व्हेरियस मेथड आहेत ह्या व्हेरियस मेथड या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे व्होल्टेज रेग्युलेशनच्या. मग व्होल्टेज रेग्युलेशन 0 कधी असू शकतं, व्होल्टेज रेग्युलेशन पॉझिटिव्ह कधी असू शकतं, लॅगिंग पॉवर फॅक्टरला व्होल्टेज रेग्युलेशन कसं असेल, लीडिंग
पॉवर फॅक्टरला व्होल्टेज रेग्युलेशन कसं असेल हे पाहणं गरजेचं आहे इन केस ऑफ अ सिंक्रोनस मशीन. मग जर पॉवर फॅक्टर मशीनचा लीडिंग असेल तर या लीडिंग पॉवर फॅक्टर मध्ये व्होल्टेज रेग्युलेशन मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह और मे बी झिरो, म्हणजे 3 प्रकारचं व्होल्टेज रेग्युलेशन आपल्याला फक्त आणि फक्त लीडिंग पॉवर फॅक्टर मध्येच मिळू शकतं. मॅक्झिमम रेग्युलेशन आपल्याला मशीनचं फक्त लॅगिंग पॉवर फॅक्टर मध्येच मिळू शकतं. मग व्होल्टेज रेग्युलेशन वर्सेस पॉवर फॅक्टर हा जो कर्व आहे हा कर्वचाही स्टडी करणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट या ठिकाणी आपण स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर शॉर्ट सर्किट रेशो, हा रेशो काय आहे, म्हणजे जो ओपन सर्किट व्होल्टेज आहे आणि शॉर्ट सर्किट करंट आहे या दोघांचा जो रेशो आहे तर रेशो आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग कंडेन्सर असेल, सिंक्रोनस मशीन असेल, सिलेंड्रिकल मशीन असेल किंवा सिलेंड्रिकल मशीन नंतर दुसरी सलाइन पोल मशीन असेल, या दोघांमध्ये शॉर्ट सर्किट रेशोचा डिफरन्स काय आहे. मग सिलेंड्रिकल मशीनचा वापर कुठं करतो, कोणती मशीन ही ज्यादा स्टेबल आहे, म्हणजे स्टॅबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू ना सलाइन पोल मशीन की नॉन सलाइन पोल मशीन ज्यादा स्टेबल आहे. रिलक्टन्स पॉवर कुठे येते, रिलक्टन्स पॉवर कुठे येत नाही, याच्यानुसार आपल्याला स्टॅबिलिटी बद्दल सुद्धा या ठिकाणी स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्लिप टेस्ट, ज्या की आपण क्वाड्रेचर ऍक्सिस रिॲक्टन्स आणि डायरेक्ट ऍक्सिस रिॲक्टन्स कॅल्क्युलेशन करण्यासाठी यूज करतो. मग ह्या स्लिप टेस्ट मध्ये जर डायरेक्ट ऍक्सिस असेल तर त्या डायरेक्ट ऍक्सिस वरती जो करंट आर्मेचर करंट असणार आहे तो आर्मेचर करंट मिनिमम असणार आहे की मॅक्सिमम असणार आहे. क्वाड्रेचर ऍक्सिस असेल तर त्या क्वाड्रेचर ऍक्सिस वरती जो करंट आहे आर्मेचर करंट मिनिमम असेल की मॅक्सिमम असेल. म्हणजे एक्सक्यू आणि एक्सडी चे जे डायरेक्ट फॉर्म्युला आहेत ते फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे एक्सक्यू आणि एक्सडीचं ते कॅल्क्युलेशन आपण करण्यासाठी जी स्लिप टेस्ट यूज करतो ते स्लिप टेस्ट बद्दल आपण या ठिकाणी स्टडी करणं गरजेचं आहे. पॉवर अँगल कर्व अँड पॉवर इक्वेशन फॉर सलाइन अँड सिलेंड्रिकल रोटर मशीन, म्हणजे पॉवर अँगल कर्व मॅक्झिमम पॉवर इन केस ऑफ सिलेंड्रिकल रोटर मशीन कधी होऊ शकते, मॅक्झिमम पॉवर इन केस ऑफ सलाइन पोल रोटर मशीन कधी होऊ शकतो. हा जो पॉवर पी वर्सेस अँगल डेल हा जो कर्व आहे ह्या कर्वचा स्टडी करणं गरजेचं असेल. मग कोणती मशीन ज्यादा स्टेबल आहे, कोणती मशीन कमी स्टेबल आहे, कोणत्या मशीनची पॉवर कोणत्या अँगलला मॅक्झिमम होते हेही पाहणे या ठिकाणी गरजेचं असेल. मग रिलक्टन्स पॉवर असेल तर रिलक्टन्स पॉवर कधी मॅक्झिमम होऊ शकते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर कधी मॅक्झिमम होऊ शकते हे आपल्याला सिलेंड्रिकल मशीन मध्ये या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर आपण पुढे जातो पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर. मग अल्टरनेटरच्या पॅरलल ऑपरेशनसाठी कोणत्या गोष्टी रिक्वायरमेंट आहेत, ते अल्टरनेटर आहेत ते पॅरलल मध्ये लोड कशा पद्धतीने शेअर करू शकतील हे आपल्याला पॅरलल ऑपरेशन ऑफ अल्टरनेटर मध्ये या ठिकाणी पाहायचं आहे. इफेक्ट ऑफ चेंज इन एक्सायटेशन अँड चेंज इन स्टीम इनपुट, म्हणजे एक्सायटेशन चेंज केलं तर ती जी अल्टरनेटर आहे पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला त्या पॅरलल कनेक्ट केलेल्या अल्टरनेटर मध्ये चेंज इन एक्सायटेशनचा इफेक्ट काय होणार आहे, म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर चेंज होणार आहे किंवा ऍक्टिव्ह पॉवर चेंज होणार आहे ते आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी चेंज इन स्टीम इनपुट केलं म्हणजे जे मेकॅनिकल इनपुट आहे ते मेकॅनिकल इनपुट मध्ये चेंज केला आपण तर त्याचा इफेक्ट काय होईल त्या पॅरलल कनेक्ट अल्टरनेटर मध्ये. मग एका अल्टरनेटरचं इनपुट पॉवर वाढेल, दुसऱ्या अल्टरनेटरची पॉवर कमी होईल, पॉवर फॅक्टरवर काय त्याचा रिझल्ट होईल हे पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे. जनरली जे स्टीम इनपुट आहे ते स्टीम इनपुट रिॲक्टिव्ह पॉवर वरती कोणताही इफेक्ट करत नाही आहे. आणि जे चेंज इन एक्सायटेशन आहे जर मशीनचं एक्सायटेशन आपण वाढवलं किंवा कमी केलं तर ते रिअल पॉवर वरती या ठिकाणी कोणताही इफेक्ट करत नाही आहे. म्हणजे स्टीम एक्सायटेशन आपल्याला कशा इफेक्ट करतं, एक्सायटेशन इफेक्ट्स ओनली ऑन रिॲक्टिव्ह पॉवर, स्टीम इनपुट इफेक्ट्स ओनली ऑन ऍक्टिव्ह पॉवर. या बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. यानंतर आपण पुढे येतो आणि पुढे जाऊन आपण पाहतो ट्रान्सफॉर्मर, जो की अगेन इम्पॉर्टंट पार्ट आहे इलेक्ट्रिकल मशीन मधला. मग या ट्रान्सफॉर्मर मध्ये ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल म्हणा, त्याच्यामधले जे लॉसेस आहेत, मग लॉसेस कोर लॉसेस म्हणा किंवा कॉपर लॉसेस म्हणा. मग कोर लॉसेस असेल त्याचे टाइप कोणते आहेत, हिस्टेरेसिस लॉसेस, एडी करंट लॉसेस. मग त्या लॉसेसचं विथ फ्रिक्वेन्सी व्ही बाय एफ रेशो जर कॉन्स्टंट असेल तर त्याचं रिलेशन काय असेल, व्ही बाय एफ रेशो जर कॉन्स्टंट असेल त्याचं रिलेशन काय असेल, हे रिलेशन हे लॉसेस याच्यावरती बेसिक प्रॉब्लेम किंवा याच्यावरचे प्रॉब्लेम आपल्याला पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट सर्किट ओपन सर्किट टेस्ट या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे.
आहे. इफिशियन्सी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी पाहणं गरजेचं आहे. मग ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी मॅक्झिमम कधी असू शकते, मॅक्झिमम इफिशियन्सीच्या केसमध्ये पॉवर मॅक्झिमम ट्रान्सफर किती होऊ शकते हेही पाहणं गरजेचं आहे. मग ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी इज अ मॅक्झिमम ओनली ॲट व्हेन कॉपर लॉसेस इक्वल टू आयर्न लॉसेस, म्हणजे जे व्हेरिएबल लॉसेस आहेत ते व्हेरिएबल लॉसेसला जर आपण आयर्न लॉसेसच्या बरोबर केलं तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी मॅक्झिमम होऊ शकते. मग या मॅक्झिमम इफिशियन्सीच्या केसमध्ये मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर किती होऊ शकते, म्हणजे 50% ऑफ फुल लोड पॉवर ट्रान्सफर होऊ शकते की 25 की 75 हेही पाहणे या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. यानंतर आपण व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज रेग्युलेशन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो तेही पाहणं गरजेचं आहे. व्होल्टेज रेग्युलेशन कर्व असेल, 3 फेज ट्रान्सफॉर्मर असेल, कनेक्शन म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मर आपण शिकल्यानंतर त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे कनेक्शनमध्ये. मग ते कनेक्शन स्कॉट कनेक्शन असेल, ओपन डेल्टा कनेक्शन असेल किंवा टीटी कनेक्शन असेल, या कनेक्शनबद्दल या ठिकाणी आपल्याला डिस्कशन करणं गरजेचं आहे. पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर पॅरलल ऑपरेशन पॅरललमध्ये कनेक्ट करायचं असेल त्याच्यामध्ये नेसेसरी कंडिशन काय आहेत, सफिशियंट कंडिशन काय आहेत, ठीक आहे, या कंडिशन पाहणं गरजेचं आहे. मग पॅरलल मध्ये ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केल्यावर त्यांची जी ॲडिटिव्ह पोलॅरिटी आहे, त्यांची जी अपोजिंग पोलॅरिटी आहे, त्या पोलॅरिटी आपण कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो. ट्रान्सफॉर्मर पॅरलल मध्ये कनेक्ट केल्यानंतर आपण जे ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे या ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये आपल्याला जे ट्रान्सफॉर्मरची जी केव्हीए रेटिंग आहे ती केव्हीए रेटिंग आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो किंवा कशा पद्धतीने कमी करू शकतो, त्यासाठी पोलॅरिटी कशा पद्धतीने असायला पाहिजेत हे आपण या ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये पाहणार आहेत. याचबरोबर या ऑटो ट्रान्सफॉर्मर मध्ये ट्रान्सफॉर्मेशन रेशो काय आहे, त्याचबरोबर जो टर्न रेशो आहे तो टर्न रेशो काय आहे हे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि हा जो पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर आहे या पॅरलल ऑपरेशन मध्ये त्या नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन काय आहेत पॅरलल ऑपरेशनच्या ट्रान्सफॉर्मरच्या ते पाहणं गरजेचं आहे. जर ट्रान्सफॉर्मर पॅरलल मध्ये कनेक्ट केले तर ते कशा पद्धतीने लोड शेअर करू शकतील हेही पाहणे या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. यानंतर आपण पुढे जातो आणि बेसिक इलेक्ट्रिकल कडे आपण जातो, त्यालाच आपण नेटवर्क अनालिसिस असं म्हणतो. बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये आपल्याला काय काय पाहावं लागेल बघा. बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये आपल्याला पहिल्यांदा लॉ पाहावे लागतील. केसीएल केव्हीएलचं आपल्याला कॅल्क्युलेशन म्हणजे करंट कॅल्क्युलेशन, व्होल्टेज कॅल्क्युलेशन, रेजिस्टन्स कॅल्क्युलेशन, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असेल, स्टार कनेक्टेड डेल्टा कनेक्टेड सिस्टम असेल, हे बेसिक आपल्याला ऑलरेडी पाहायला पाहिजे. पण आपण इंजिनिअरिंग झालेलो असतो त्यामुळे आपल्याला हे ऑलरेडी माहिती असतं. पण याच्यामध्येही काही अशा टर्म असतात की ज्या आपण पाहिलेल्या नसतात किंवा ज्या पाहिलेल्या असतात पण आपल्या आठवणीत नसतात. अशा टर्मही पाहणे या ठिकाणी गरजेचं असतं. अगेन एनर्जी कॅल्क्युलेशन या ठिकाणी हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. त्यानंतर केव्हीएल केसीएल जे व्हेरियस टाइप्सचे थेरम असतील ते थेरम शिकणं गरजेचं आहे. आरटीएच आणि व्हीटीएचचं जे कॅल्क्युलेशन आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा त्याला आपण थेव्हनिन इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असं म्हणतो, त्याला आपण आरटीएच असं म्हणतो, त्या आरटीएचचं कॅल्क्युलेशन, व्हीटीएचचं कॅल्क्युलेशन, हे त्याचबरोबर करंटचं कॅल्क्युलेशन पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅक्झिमम पॉवर कॅल्क्युलेशन किंवा मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, मॅक्झिमम पॉवर कधी ट्रान्सफर होऊ शकते ते शिकणं गरजेचं आहे. आणि जे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आहे ते मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम या ठिकाणी आपल्याला कधी डिपेंडंट सोर्ससाठी आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो, इंडिपेंडंट सोर्ससाठी आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो हे आपल्याला बेसिक इलेक्ट्रिकल या सब्जेक्टमध्ये पाहणं गरजेचं आहे. मग नेटवर्क अनालिसिसमध्ये आपल्याला काय पाहणं गरजेचं आहे बघा. नेटवर्क अनालिसिसमध्ये आपल्याला जो की आतापर्यंत जो आपल्याला एक्झाममध्ये विचारला गेलेला नाहीये पण ॲज अ कॉम्पिटिशन पाहता आपल्याला काय राहिलं पाहिजे, अप टू डेट किंवा सगळ्यांपेक्षा आपण अपडेट असलं पाहिजे. म्हणून आपल्याला नेटवर्क अनालिसिस मध्ये आपल्याला जे 2 पोर्ट नेटवर्क आहे, 2 पोर्ट नेटवर्क आहे या 2 पोर्ट नेटवर्कचा या ठिकाणी आपल्याला स्टडी करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग याच्यामध्ये झेड इम्पिडन्स पॅरामीटर असतील किंवा ॲडमिटन्स पॅरामीटर असतील, एबीसीडी पॅरामीटर असतील, एच पॅरामीटर असतील, जे पॅरामीटर, जी पॅरामीटर असतील याचा स्टडी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रान्झिएंट अनालिसिस याचा सुद्धा स्टडी करणं आपल्याला गरजेचं आहे. 3 फेज सर्किटचा स्टडी करणं, 3 फेज सर्किटमधली पॉवर कॅल्क्युलेशन करणं याचाही स्टडी करणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला अपडेट राहिलं पाहिजे, सगळ्यांपेक्षा आपण काय असायला पाहिजे, एक पाऊल पुढे असायला पाहिजे, तरच आपल्याला एक्झाम मध्ये सक्सेस मिळू शकते. जर आपण जेवढा सिलेबस जेवढा आपल्याला करायचं आहे, जेवढं सोपं वाटायचं तेवढं जर आपण केलं तर आपल्या एक्झाम मध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत. आपल्याला एक्झामचं कॉम्पिटिशन पाहता आपल्याला सगळ्यांपेक्षा पुढे राहिलं पाहिजे आणि सगळ्यांपेक्षा पुढे राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणजे आपल्याला सगळ्यांपेक्षा स्टडी जास्त करावं लागेल आणि तो स्टडी हा नुसतं वाचन रट्टा असा नसायला पाहिजे. त्या स्टडीमध्ये आपल्याला जे अंडरस्टँडिंग आहे
आहे जी अंडरस्टँडिंग पॉवर आपल्याला वाढवायला पाहिजे, कन्सेप्च्युअल स्टडी आपल्याला करायला पाहिजे, कन्सेप्च्युअल क्वेश्चनचं सोल्युशन, कन्सेप्च्युअल क्वेश्चनचा स्टडी आपल्याला करावा लागेल, त्यातून आपल्याला व्हेरियस कन्सेप्ट या ठिकाणी शिकून घ्यावे लागतील. मग त्यासाठी अशा पद्धतीनं ॲनालिसिस करून स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहतो ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हे जे इलेक्ट्रॉनिकचे सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टचा स्टडी करणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. मग व्हेरियस टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, मग डायोड असेल, एसआर असेल, बीजेटी, मॉस्फेट, आयजीबीटी याच्या कॅरेक्टरिस्टिक असतील, मग कोणती डिव्हाइस व्होल्टेज कंट्रोल आहे, कोणती डिव्हाइस ही करंट कंट्रोल आहे हे पाहणं गरजेचं आहे. मॉस्फेट डिव्हाइस काय आहे, बीजेटी काय आहे, त्याचे एनपीएन ट्रान्झिस्टर असेल किंवा पीएनपी ट्रान्झिस्टर असेल, मॉस्फेट म्हणजे नंतर आयजीबीटी असेल, बीजेटीचं आणि आयजीबीटीचं कॉम्बिनेशन आहे, हे जे आहे आपल्याला आयजीबीटी कशाचं कॉम्बिनेशन आहे हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. मग बीजेटी काय आहे, मॉस्फेट काय आहे, मॉस्फेट व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे, बीजेटी करंट कंट्रोल डिव्हाइस आहे. मग ह्याच्या ज्या व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक आहेत याचं ऑपरेशन कोणत्या क्वाड्रंटमध्ये होऊ शकतं, यांचा व्ही बाय आय, व्ही वर्सेस आय हा जो कर्व आहे किंवा हा जो ग्राफ आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाई करेल, सेकंड क्वाड्रंटमध्ये लाई करेल, हे पाहणं गरजेचं आहे. इन केस ऑफ एससीआर सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर मध्ये आपल्याला आपल्याला काय शिकणं गरजेचं आहे, लॅचिंग करंट म्हणजे काय आहे, होल्डिंग करंट म्हणजे काय आहे, मग लॅचिंग करंट आणि होल्डिंग करंट मध्ये काय रिलेशन असेल हे पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. यानंतर कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिला ट्रान्झिस्टर, त्यानंतर आपल्याला ऑपरेशनल अम्प्लिफायर आणि ऑसिलेटर हेही शिकणे या ठिकाणी गरजेचं आहे. ओपीएम्स हा सुद्धा सब्जेक्ट, हा जो पार्ट आहे हा पार्ट सुद्धा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण पुढे जातो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सकडे. नंबर सिस्टीम, मग नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला बेस कन्वर्जन असेल, बायनरी पासून आपल्याला ऑक्टल मध्ये जायचं असेल, ऑक्टल पासून बायनरी मध्ये, ऑक्टल पासून डेसिमल मध्ये जे बेस कन्वर्जन आहे ते बेस कन्वर्जन या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर जे लॉजिक गेट्स आहेत, अँड गेट असेल, ऑर गेट असेल, नॅन्ड असेल, नॉर असेल, मग युनिव्हर्सल गेट कोणते आहेत, बेसिक गेट कोणते आहेत, डिराइव्ड गेट कोणते आहेत हे शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर मल्टिप्लेक्सर असेल, डी मल्टिप्लेक्सर असेल, फ्लिप फ्लॉप्स असेल, हे शिकणं या ठिकाणी आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये गरजेचं आहे. जो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे त्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला रेक्टिफायर, टाइप्स ऑफ चॉपर अँड इन्व्हर्टर, मग रेक्टिफायर असेल तर सिंगल फेज हाफ वेव रेक्टिफायर, सिंगल फेज फुल वेव रेक्टिफायर विथ रेजिस्टिव्ह लोड असेल, विथ इंडक्टिव्ह लोड असेल, विथ रेजिस्टिव्ह अँड इंडक्टिव्ह लोड असेल, याचे जे व्हेरियस पॅरामीटर आहेत, आउटपुट व्होल्टेज काय असेल, त्याची वेवफॉर्म काय असेल, मग ॲव्हरेज कॅल्क्युलेशन, ॲव्हरेज पॉवरचं कॅल्क्युलेशन काय असेल, हे आपल्याला पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टमध्ये शिकणं या ठिकाणी गरजेचं आहे. यानंतर आपण पुढे जातो आणि आपण पुढे जाऊन मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन, अगेन ह्या सब्जेक्टचं वेटेज एक्झाममध्ये 10 ते 15% आहे. मग या सब्जेक्टमध्ये आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा कुठून क्वेश्चन विचारण्याचे पॉसिबिलिटी ज्यादा आहेत. बघा, जो एरर अनालिसिस हा पार्ट आहे, या एरर अनालिसिस या पार्टवरती आपल्याला क्वेश्चन एखादा विचारला जाऊ शकतो. मग या एरर अनालिसिस वरती आपल्याला रिलेटिव्ह स्टॅटिक एरर म्हणजे काय आहे, लिमिटिंग एरर म्हणजे काय आहे, ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय आहे, मग स्टॅटिक एरर आणि डायनॅमिक एरर याच्यामध्ये फरक काय आहे, स्टॅटिक एररचे टाइप काय आहेत, जे स्टॅटिक एररचे टाइप आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॉस एरर म्हणतो, रँडम एरर असं म्हणतो आणि सिस्टमॅटिक एरर असं म्हणतो. फर्दर सिस्टमॅटिक एररचे काय क्लासिफिकेशन काय आहे किंवा सिस्टमॅटिक एरर मध्ये अजून कोणत्या प्रकारचे एरर येतात हे पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे. इन केस ऑफ एरर अनालिसिस, मग एरर अनालिसिस वरती महत्त्वाचं काय आहे, रिलेटिव्ह स्टॅटिक एरर हा कशावरती डिफाईन केला जातो, म्हणजे ट्रू व्हॅल्यूवरती डिफाईन केला जातो की मेजर्ड व्हॅल्यूवरती डिफाईन केला जातो. गॅरंटीड ॲक्युरेसी एरर किंवा गॅरंटीड एरर हा एरर काय आहे आणि तो एरर ट्रू व्हॅल्यूवरती दिला जातो की फुल स्केल डिफ्लेक्शन वरती दिला जातो, मग त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने आपण करू शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे जातो आणि एरर अनालिसिस नंतर आपण काय होतो बघा, मेजरमेंट्स ऑफ पॉवर, म्हणजे पॉवरचं मेजरमेंट आपण कशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे त्या पॉवरच्या मेजरमेंट मध्ये आपण 2 वॅट मीटर मेथड यूज करत असेल, मग त्या 2 वॅट मीटरच्या रीडिंग काय असेल, व्हेरियस पॉवर फॅक्टरनुसार, पॉवर फॅक्टर 0 असेल, पॉवर फॅक्टर 1 असेल, पॉवर फॅक्टर लॅगिंग असेल, पॉवर फॅक्टर लीडिंग असेल. जो पॉवर फॅक्टर अँगल आहे तो 0, 30, 60, 90 या व्हेरियस जो पॉवर फॅक्टर अँगल आहे त्याच्यानुसार पॉवर मध्ये कशा पद्धतीने चेंज होऊ शकते. वॅट मीटर W1 आणि वॅट मीटर W2 सेम प्रकारची रीडिंग कधी देऊ शकतात, कधी दोघे एकमेकांच्या अपोजिट रीडिंग देऊ शकतात, कधी एखादा वॅट मीटर 0 रीडिंग देऊ शकतो, हेही आपल्याला पॉवर मेजरमेंट मध्ये पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मेजरमेंट्स ऑफ एनर्जी,
अँड एनर्जी मीटर कॉन्स्टंट. म्हणजे जो एनर्जी मीटर कॉन्स्टंट हा आहे तो एनर्जी मीटर कॉन्स्टंट काय आहे आणि आपण एनर्जीचं मेजरमेंट कशा पद्धतीने करू शकतो याच्यावरती आपल्याला जनरली मेजरमेंट ऑफ एनर्जी अँड एनर्जी मीटर कॉन्स्टंट वरती सध्याचा एक्झामचा ट्रेंड पाहता म्हणजे ज्या बाकीच्या स्टेटच्या ज्या एक्झाम होतात त्या एक्झामचा अनालिसिस केला असता अशा लक्षात येतं की जे पॉवर मेजरमेंट आहे आणि जे एनर्जीचं मेजरमेंट आहे याच्यावरती हमखास या दोघांपैकी एकावरती क्वेश्चन हा विचारला जातो. मग हा क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जातो, वॅटमीटरच्या रीडिंग वरती पॉवर फॅक्टरचा कशा पद्धतीने इफेक्ट होऊ शकतो. पॉवर फॅक्टर अँगल 0 असेल तर वॅटमीटरच्या रीडिंग काय असतील, पॉवर फॅक्टर अँगल हा 60 असेल तर वॅटमीटरच्या रीडिंग काय असू शकतील, हा याच्यावरती अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि जो एनर्जी मीटर कॉन्स्टंट आहे जो की आपण K इज इक्वल टू नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन डिवाइडेड बाय एनर्जी दॅट इज प्रोडक्ट ऑफ पॉवर इनटू टाइम. मग याचं युनिट काय असेल बघा, याचं युनिट असेल रिव्हॉल्यूशन पर किलोवॅट आवर, जी की किलोवॅट आवर ही युनिट कशाचं आहे बघा, एनर्जीचं युनिट आहे आणि एनर्जी इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ पॉवर इनटू टाइम. मग याच्यावरती अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो की एनर्जी मीटर कॉन्स्टंट दिला जातो, पॉवर दिली जाते, टाइम दिला जातो आणि एनर्जी मीटर कॉन्स्टंट विचारला जातो किंवा नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन या ठिकाणी विचारले जातात. नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन दिले जातात, पॉवर दिली जाते, टाइम दिला जातो आणि या ठिकाणी K जो एनर्जी मीटर कॉन्स्टंट आहे तो K या ठिकाणी विचारला जातो. म्हणजे अशा पद्धतीने या एनर्जी मीटरवरती कॉन्स्टंटवरती क्वेश्चन विचारले जातात. किंवा एखादा एनर्जी मीटर कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला K1 दिलेली असते म्हणजे एनर्जी मीटर कॉन्स्टंटची ट्रू व्हॅल्यू दिलेली असते आणि ज्यावेळेस आपण टेस्टिंग करतो इन्स्ट्रुमेंटचं आणि त्या टेस्टिंग केल्यानंतर एनर्जी मीटर कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काहीतरी या ठिकाणी चेंज होते. मग जी व्हॅल्यू चेंज झालेली आहे त्या चेंज झालेल्या व्हॅल्यू नंतर ॲब्सोल्यूट एरर असेल. ॲब्सोल्यूट एरर इज नथिंग बट द डेविएशन फ्रॉम द ट्रू व्हॅल्यू म्हणजे डेविएशन ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू. म्हणजे या दोघांमध्ये किती डेविएशन आहे त्याला आपण ॲब्सोल्यूट एरर असं म्हणतो. मग ॲब्सोल्यूट एररचं कॅल्क्युलेशन असेल किंवा लिमिटिंग एरर असेल मग तो लिमिटिंग एरर हा ट्रू व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो. मग ते जे कॅल्क्युलेशन आहे एनर्जी मीटरवरती अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर जे मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत मग या इलेक्ट्रिकल क्वांटिटीजमध्ये कोणत्या क्वांटिटी येतात बघा, या इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये रेजिस्टन्स असेल, इंडक्टन्स असेल, त्यानंतर कॅपॅसिटन्स असेल, फ्रिक्वेन्सी असेल, ठीक आहे. या ज्या क्वालिटी फॅक्टर असेल, त्यानंतर फ्रिक्वेन्सी मीटर असेल, ह्या ज्या क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटीचं बेसिक मेजरमेंट आपण या मेजरमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल क्वांटिटीजमध्ये पाहतो. मग यासाठी आपण व्हेरियस काय करत असतो, ब्रिजेस यूज करत असतो. मग त्या ब्रिजेसचे टाईप कोणते आहेत, AC ब्रिज कोणता आहे, DC ब्रिज कोणता आहे, इंडक्टन्स मेजरमेंटसाठी आपण कोणते ब्रिज यूज करतो, मग त्या इंडक्टन्स मेजरमध्ये क्यू कॉलच्या मेजरमेंटसाठी आपण कोणता ब्रिज यूज करतो, कॅपॅसिटन्स मेजरमेंट असेल, परफेक्ट कॅपॅसिटरसाठी आपण कोणताही ब्रिज यूज करतो आणि जो कॅपॅसिटर विथ लॉसेस असेल किंवा त्याला प्रॅक्टिकल कॅपॅसिटर असं म्हणतो त्यासाठी आपण कोणता ब्रिज यूज करतो हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. फ्रिक्वेन्सी मेजरमेंटसाठी आपण कोणता ब्रिज यूज करतो हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे या ब्रिजेसमध्ये. त्यानंतर व्हेरियस CT अँड PT म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आहेत त्या इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणजेच जर करंटच्या मेजरमेंटसाठी आपण यूज केलं तर आपण CT असं म्हणतो. पोटेन्शियल डिफरन्सच्या मेजरमेंटसाठी आपण यूज केलं तर आपण पोटेन्शियल डिफरन्सच्या मेजरमेंटसाठी त्याला आपण यूज केलं त्याला आपण काय म्हणतो, PT असं म्हणतो. मग ह्या CT-PTचा स्टडी आपल्याला करावा लागेल. व्हेरियस टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे की आपण इन्स्ट्रुमेंट यूज करतो मग ते इन्स्ट्रुमेंट इंडिकेटिंग असतील, रेकॉर्डिंग असतील, ते सेकंडरी इन्स्ट्रुमेंट असतील, सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचे टाईप असतील, त्यानंतर जे ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आहेत ते इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीने रीडिंग देतात आणि जे सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आहेत ते सेकंडरी इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीची रीडिंग देतात, इंडिकेटिंग असतील, रेकॉर्डिंग असतील, इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट असतील, याचे व्हेरियस टाईप आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग ह्या जे इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट आहेत त्या इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटचं जे डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे, कंट्रोलिंग टॉर्क आहे, डॅम्पिंग टॉर्क आहे, ते कशा पद्धतीचे टॉर्क आहे ते टॉर्कचाही स्टडी करणं गरजेचं आहे. जे महत्त्वाचं आहे PMMC परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल आणि PMMI परमनंट मॅग्नेट मूव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट याचा स्टडी करणं गरजेचं आहे. याचे व्हेरियस टॉर्क म्हणजे डेव्हलप्ड टॉर्क असेल, कंट्रोलिंग टॉर्क असेल आणि डॅम्पिंग टॉर्क असेल, ह्या तिघांचं एकमेकांशी रिलेशन काय आहे, कोणता टॉर्क हा कोणत्यावरती डिपेंड आहे. जनरली हा कंट्रोलिंग टॉर्क आहे, हा कंट्रोलिंग टॉर्क या डेव्हलप्ड टॉर्कला या ठिकाणी काय करत असतो, कंट्रोल करत असतो. म्हणजे TC काय असतो बघा, TC डिपेंड्स ऑन TD म्हणजे जो कंट्रोलिंग टॉर्क आहे तो कंट्रोलिंग टॉर्क हा डेव्हलप्ड टॉर्कवरती किंवा डिफ्लेक्टिंग टॉर्कवरती डिपेंड असतो. बट हा जो डॅम्पिंग टॉर्क आहे हा डॅम्पिंग टॉर्कला या डेव्हलप्ड टॉर्क डिफ्लेक्टिंग टॉर्कशी आणि या कंट्रोलिंग टॉर्कशी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं देणं घेणं नसतं. म्हणजे हा डॅम्पिंग टॉर्क इज इंडिपेंडंट ऑफ कंट्रोलिंग टॉर्क अँड डिफ्लेक्टिंग टॉर्क बट कंट्रोलिंग टॉर्क इज डिपेंड्स ऑन TD म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणजे जो पॉइंटर आहे तो पॉइंटर जर डिफ्लेक्ट होत असेल
त्या डिफ्लेक्ट पॉइंटरला रिक्वायर्ड स्केलपर्यंत म्हणजे जी रीडिंग आहे त्या रीडिंगपर्यंत कंट्रोल करण्याचं काम जर कोण करत असेल तर हा कंट्रोलिंग टॉर्क हा करत असतो. मग जेव्हा कंट्रोलिंग टॉर्क आणि डेव्हलप्ड टॉर्क हे दोघे जर इक्वल असतील तर त्या ठिकाणी डॅम्पिंग टॉर्क काय असतो, 0 असतो. म्हणजे ज्या वेळेस TC कंट्रोलिंग टॉर्क इज इक्वल टू TD असेल आणि ही कंडिशन ऑलवेज ट्रू असते, ऑलवेज TC इज इक्वल टू TD, म्हणजे जेवढा TC असेल तेवढाच काय असायला पाहिजे या ठिकाणी TD असायला पाहिजे. म्हणजे कंट्रोलिंग टॉर्क इज ऑलवेज इक्वल टू डिफ्लेक्टिंग टॉर्क. म्हणजे डिफ्लेक्टिंग टॉर्क ची व्हॅल्यू कशी आहे बघा. डिफ्लेक्टिंग टॉर्क हे काय करतं, जी एनर्जी जे रीडिंग आहे त्या रीडिंगला आपल्याला समजा 10 एम्पियरचा करंट या ठिकाणी मेजर करायचा आहे तर डिफ्लेक्टिंग टॉर्कनं 10 पर्यंत जायला पाहिजे आणि 10 पर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी जर अपोजिट साइडनं कंट्रोलिंग टॉर्क या ठिकाणी नाही आलं तर 10 एम्पियरच्या रीडिंग ऐवजी जो डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे तो डिफ्लेक्टिंग टॉर्क पुढे जाईल 15-20 एवढ्या अमाऊंटचं रीडिंग देईल. म्हणजे या डिफ्लेक्टिंग टॉर्कला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर या डिफ्लेक्टिंग टॉर्कला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, कंट्रोलिंग टॉर्क करतो. मग यानंतर आपण टॉर्क इक्वेशन पाहिलंय आणि एक्सटेन्शन रेंज ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर म्हणजे जे ॲमीटर आणि व्होल्टमीटर परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट मध्ये जे आपण रेंज एक्सटेन्शन करणार आहे. रेंज एक्सटेन्शन कशाने करतो बघा, जो शंट रेजिस्टन्स असेल किंवा सिरीज रेजिस्टन्स असेल त्याच्या सहाय्याने जे आपण रेंज एक्सटेन्शन करतो. म्हणजेच इन केस ऑफ ॲमीटर म्हणजे आपल्याला ॲमीटरची रेंज एक्सटेंड करायची असेल जो रिक्वायर्ड शंट रेजिस्टन्स असणार आहे RSH इज इक्वल टू RM डिवायडेड बाय M-1 हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग RSH हा काय असणार आहे बघा, शंट रेजिस्टन्स असणार आहे जो की आपण ॲमीटरच्या पॅरलल मध्ये कनेक्ट करतो. मग त्या शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, त्या शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू मिनिमम असायला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. RM हा काय आहे, जो मीटर आहे जो ॲमीटर आहे त्या ॲमीटरचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. हा M काय आहे, हा M लाच आपण काय म्हणतो, मल्टिप्लाइंग फॅक्टर किंवा मल्टिप्लाइंग पॉवर असं म्हणतो, ज्याची की व्हॅल्यू असते M इज इक्वल टू फुल स्केल व्हॅल्यू ऑफ करंट डिवायडेड बाय मेजर्ड व्हॅल्यू ऑफ करंट. म्हणजे हा जो M आहे तर M ला आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो. इन केस ऑफ ॲमीटर जो व्होल्टमीटर आहे त्या व्होल्टमीटरचा जर एक्सटेन्शन करायचं असेल म्हणजे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइलला ॲज अ व्होल्टमीटर म्हणून आपल्याला जर यूज करायचं असेल तर जो सिरीज रेजिस्टन्स असतो RSC इज इक्वल टू RM इंटू M-1 हा फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अगेन हा RSC काय आहे, हा RSC सिरीज रेजिस्टन्स आहे जो की आपण जो व्होल्टमीटर आहे व्होल्टमीटरच्या सिरीजमध्ये कनेक्ट करतोय. एवढं बेसिक रिक्वायरमेंट आपल्याला मेजरमेंटचा स्टडी करताना या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मेजरमेंट हा सब्जेक्ट या ठिकाणी आपल्याकडे इम्पॉर्टंट आहे. यानंतर आपण पुढे जातो आणि पुढे जाऊन आपण काय पाहतो बघा, कंट्रोल सिस्टीम. कंट्रोल सिस्टीम हा सुद्धा या ठिकाणी तेवढ्याच इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला फीडबॅक काय आहे, निगेटिव्ह फीडबॅक दिल्यावर काय होईल, पॉझिटिव्ह फीडबॅक दिल्यावर काय होईल, आणि ट्रान्सफर फंक्शनचं बेसिक म्हणजे ट्रान्सफर फंक्शन हा कशाचा रेशो आहे, ट्रान्सफर फंक्शनचं कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो. त्यानंतर टाइम डोमेन पॅरामीटर असतील. मग या टाइम डोमेन पॅरामीटरमध्ये आपल्याला TD म्हणजे काय आहे, TR म्हणजे काय आहे, म्हणजे डिले टाइम काय आहे, राईज टाइम काय आहे, पीक टाइम काय आहे, पर्सेंटेज पीक ओव्हरशूट काय आहे, या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे फॉर सेकंड ऑर्डर सिस्टीम. मग त्या सेकंड ऑर्डर सिस्टीमचा टाईप काय असेल, सेकंड ऑर्डर सिस्टमचा टाइप काय असेल हे पाहणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे, टाइप हा कशावरती आधारित कॅल्क्युलेट केला जातो तोही पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर जो रूथ हर्विट्झ क्रायटेरिया त्याला आपण RH क्रायटेरिया असं म्हणतो फॉर स्टॅबिलिटी, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ स्टॅबिलिटी ऑफ द कंट्रोल सिस्टम. हा RH क्रायटेरिया या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर ब्लॉक डायग्राम रिडक्शन रूल आणि SFG हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला तितकेच गरजेचं आहे. म्हणजे ब्लॉक डायग्राम रिडक्शन जे रूल आहेत व्हेरियस कंट्रोल सिस्टम मधले ते रूल पाहणं गरजेचं आहे. आणि सिग्नल फ्लो ग्राफ हा सुद्धा फॉर कॅल्क्युलेशन ऑफ ट्रान्सफर फंक्शन हा सुद्धा सब टॉपिक या ठिकाणी शिकणं आपल्याला गरजेचं आहे. यानंतर आपण पुढे जातो आणि पुढे जाऊन आपण काय बघतो बघा, रेफरन्स बुक जे की अपकमिंग ट्रान्सको एक्झाम आहे जी की एक्सपेक्टेड आहे जून किंवा जुलैच्या मिडपर्यंत ही एक्झाम एक्सपेक्टेड आहे. मग या एक्सपेक्टेड एक्झामसाठी जे रेफरन्स बुक आपण वाचायला पाहिजेत, जे की रीड करायला पाहिजेत, ते रेफरन्स बुक कोणते असेल बघा. पहिल्यांदा जे आपण MCQ आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत ते MCQ साठी आपण JB गुप्ताचं जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधलं जे बुक आहे अँड इंटिग्रेटेड कोर्स ऑन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बाय JB गुप्ता हे गुप्ताजींचं बुक आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे, MCQ साठी रेफर करायला पाहिजे. मग ह्या बुकमध्ये
आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन, मल्टिपल नंबर ऑफ क्वेश्चन आपल्याला भेटतील. ठीक आहे, हे बुक आपण रेफर करायला पाहिजे फॉर MCQ सेशन. प्रिव्हियस इयर IES अँड 1 मार्क गेट क्वेश्चन, म्हणजे प्रिव्हियस इयरचे IES चे जेवढे बी कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतील तेवढे कन्सेप्च्युअल क्वेश्चन या ठिकाणी आपण डोळ्याखालून घालणं किंवा त्याचा कन्सेप्टचा स्टडी करणं गरजेचं आहे. आणि गेटला जे 1 मार्कचे क्वेश्चन विचारले जातात त्या 1 मार्कच्या क्वेश्चनचा, 1 लाइनर क्वेश्चनचा स्टडी करणं गरजेचं आहे. आपण जर प्रिव्हियस इयर IES क्वेश्चनचा स्टडी केला तर आपल्या बऱ्याच क्वेश्चन, बऱ्याच कन्सेप्ट या ठिकाणी काय होऊन जातात, क्लिअर होऊन जातात. आणि जर आपण प्रिव्हियस ट्रान्सकोचा पेपर पाहिला येचा तर आपल्याला असं दिसून येईल की जे ट्रान्सकोचे जे क्वेश्चन सेट झालेले आहेत ते क्वेश्चन हे बऱ्यापैकी IES प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन या ठिकाणी आपल्याकडे सेट झालेले दिसतील. त्यानंतर पॉवर सिस्टीमसाठी जे CL वाधवाचं बुक आहे त्या CL वाधवाच्या बुकमधील जे MCQ आहे ते MCQ आपण या ठिकाणी काय करायला पाहिजेत, रेफर करायला पाहिजेत. प्रिव्हियस इयर PSU म्हणजे जे पब्लिक सेक्टर युनिट आहेत व्हेरियस स्टेटच्या, अदर स्टेटच्या, त्या PSUनी ज्या एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत त्या PSU मधील जे क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर स्टडी करणं गरजेचं आहे, त्याचे आन्सरचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या अदर स्टेटच्या एक्झाम होतात म्हणजे जनकोची एक्झाम असेल, ट्रान्सकोची एक्झाम असेल, या एक्झामच्या जे क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चनचा स्टडी करणं सुद्धा या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. आणि जर आपल्याला बेसिकचा स्टडी नसेल, म्हणजे जर आपल्याला बेसिकचा स्टडी आपल्याला वाढवायचा असेल, बेसिक नॉलेज जर वाढवायचं असेल, आपण पहिल्यांदा ही एक्झाम देत असेल किंवा पहिल्यांदा एक्झामला सामोरं जात असेल, आपला स्टडी म्हणावा असा झाला नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, जे ऑब्जेक्टिव्ह इन इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी बाय VK मेहतांचं जे ऑब्जेक्टिव्हचं बुक आहे, समथिंग 5000 प्लस MCQ आहेत, ते MCQचं बुक प्लस त्याच्यामध्ये जी थेरी आहे ते थेरी या ठिकाणी जे नवीन आहेत, जे आत्ताच पास आउट आहेत आणि जे स्टडी करायला लागले ट्रान्सको एक्झामचा त्यांच्यासाठी हे बुक VK मेहताचं बेस्ट आहे. पण जे ऑलरेडी 2, 3, 4 वर्षापासून प्रिपेअर करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी जर एवढं केलं, म्हणजे प्रिव्हियस इयर PSU क्वेश्चन, CL वाधवाचं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, प्रिव्हियस इयर IES अँड गेट क्वेश्चन आणि JB गुप्ताजींचं बुक जरी केलं तर एवढं मोर दॅन सफिशियंट आहे फॉर दोज हू आर प्रिपेअरिंग फ्रॉम लास्ट 2 to 3 इयर्स, म्हणजे लास्टचे 2 ते 3 वर्षापासून जे प्रिपेअर करत आहेत त्यांना ओव्हरऑल सब्जेक्टचं अनालिसिस, ओव्हरऑल क्वेश्चनचं अनालिसिस, सगळंच अनालिसिस आलेलं असतंय. त्यामुळं त्यांना कोणत्या प्रकारचा क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो याचं सुद्धा अनालिसिस त्यांच्याकडे असतं. मग त्यांनी हे जे आहेत, हे जे पहिले 4 आहेत या पहिल्या 4चा स्टडी केला तरी, हे पहिले 4 बुक जर रेफर केले तरी चालेल. बाकीच्यांनी जे नवीन आहेत, जे नवीन विद्यार्थी स्टडी करतात त्यांनी VK मेहता पहिल्यांदा या ठिकाणी रेफर करायला पाहिजे. तिथून आपला बेस हा भक्कम करायला या ठिकाणी चालू करायला पाहिजे. मग हे जे आपण अनालिसिस पाहिलं, सब्जेक्टचं अनालिसिस पाहिलं, सिलेबसचं जे आपण डिकोडिंग केलं, ते सिलेबसचं डिकोडिंग आपल्याला कोणत्या सब्जेक्टवरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीचा त्या सगळ्यामध्ये स्टडी करावा लागेल हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू.